राधे राधे गाईज. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण कुठे आलो आहोत माहिती आहे का? तर आज आपण आलो आहोत पुण्यातील इस्कॉन टेम्पलला. हे राधाकृष्ण यांचं आहे. तर चला आपण जाऊन आतमध्ये पाहूया. तसे तर पुण्यामध्ये 2 इस्कॉन टेम्पल आहेत, पण आपण आज आलो आहोत कात्रज येथील इस्कॉन टेम्पलला. मंदिराच्या आत जाताना तुम्हाला येथे हॉटेल्स देखील दिसतील. एंट्रन्समध्ये तुमचे चेकिंग होते. जर तुमच्याकडे काही फूड पॅकेट्स असेल तर ते बाहेर ठेवून घेतले जातात. गोसेवाही तुम्ही इथे करू शकता. सो गाईज, आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. तिथंच एंट्रन्सला कृष्णाची मूर्ती आहे. सो पाहू शकता. इथून आपण मेन मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो राधाकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी. मंदिराची आरती ठीक सायंकाळी 7 वाजता सुरू होते. तर येथे सर्वजण आरतीसाठी प्रतीक्षा करत आहेत. श्रीकृष्णांच्या लीलांचे चित्रण मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीवर केले गेले आहे. आरती सुरू झाली आहे. येथे रोज हे कृष्णा भक्त कीर्तन करतात. इस्कॉन टेम्पल जेवढं बाहेरून सुंदर आहे त्यापेक्षा अधिक ते आतमधूनही खूप सुंदर आहे. राधाकृष्ण मंदिराच्या मागे लेफ्ट साईडला बालाजीचे मंदिर आहे. बालाजी मंदिरावरून खाली उतरताना इस्कॉन टेम्पलचे खूप सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला भेटते. इस्कॉन टेम्पलच्या खाली आल्यावर तुम्हाला येथे गिफ्ट स्टोअर देखील पाहायला भेटेल. येथे खूप सुंदर राधाकृष्णाची अशी मूर्त्या आहेत व विविध प्रकारचे गिफ्ट देखील आहेत. मंदिराच्या बाहेर जाताना तुम्हाला प्रसाद भेटेल. सो गाईज, आता आपलं दर्शन वगैरे झालंय. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.